राज्य सरकारने खत नोंदणीसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय। ही प्रणाली खरीप हंगामात स्थगित करून रब्बी हंगामापासून लागू करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे। ऑनलाईन प्रणालीमध्ये मल्टी क्रॉप नोंदणीची सुविधा नसणे, QR कोडनंतर प्रत्यक्ष उपस्थित राहून अंगठ्याचे प्रमाणीकरण करावे लागणे, ॲप इंग्रजी भाषेत असणे, खत खरेदीसाठी 24 तासांची प्रतीक्षा करावी लागणे आदी अडचणी समोर येत आहेत। यामुळे महिला, वृद्ध आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तसेच युरियाला अधिक प्राधान्य मिळत असून इतर खतांचे पर्याय मर्यादित आहेत। काही ठिकाणी खत साठा नसतानाही बुकिंग होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या। या सर्व अडचणी लक्षात घेता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऑनलाईन खत नोंदणी प्रणाली तात्पुरती स्थगित करावी किंवा खरीप हंगामानंतरच तिची अंमलबजावणी करावी अशी मागणी संजय पाटील निकम यांनी निवेदनाद्वारे केली आहे। शैलेंद्र खैरमोडे, MC न्यूज वैजापूर, छत्रपती संभाजीनगर। 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी कृषी विभागामार्फत एक ॲप डेव्हलप केलेले असून ती प्रणाली लागू करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारने दिलेले आहे। जे की ज्या प्रणालीमध्ये अतिशय मोठ्या स्वरूपाचे गंभीर दोष असून आज रोजी शेतकऱ्यांना पेरणीसाठी वेगवेगळ्या मिश्र खतांची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन केंद्रावर चक्रा मारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। ॲपमध्ये असलेले दोष, जे की ॲप इंग्रजीमध्ये आहे, त्याचं शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान होत नाही। दुसरा दोष की अनेक गरीब आणि वृद्ध शेतकरी आहे ज्यांच्या नावावर क्षेत्र आहे, मुलं शेती करतात परंतु आई वडिलांच्या नावावर शेती आहे, आजोबांच्या नावावर शेती आहे, आजींच्या नावावर शेती आहे। मग त्यांना सेतू सुविधा केंद्रावर घेऊन जाणं आणि त्यांचे थंब त्या ठिकाणी जुळत नाही आणि अनेक वेळेला थंब जुळत नसल्यामुळे ती नोंदणी होत नाही। नोंदणी ॲप लवकर ओपन होत नाही। ओपन झाले तर मल्टी क्रॉप ऑप्शन त्या ठिकाणी येत नाही। मल्टी क्रॉप ऑप्शन आल्यानंतर जी खताची मात्रा आपल्याला पाहिजे किंवा जे खत पाहिजे त्या खताच्या ऐवजी युरिया खताच्या जास्त त्या ठिकाणी ऑप्शन येतं आणि म्हणून हे सगळे गंभीर दोष या प्रणालीमध्ये आहे। महाराष्ट्र सरकारने फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा ट्रायलसाठी या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मी काल महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि कृषी प्रधान सचिव यांना कालच मी या ठिकाणी मेलद्वारे निवेदनं पाठवलेली आहेत की ही प्रणाली 6 महिन्यासाठी खरीप हंगाम पूर्ण होईपर्यंत ही प्रणाली लागू करू नये। कारण आता शेतकऱ्यांना अंतर मशागती करायच्या, पिकाचं या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पेरणी करायची आणि या धावपळीमध्ये त्याला कृषी कार्यालयात किंवा सेतू सुविधा केंद्रावर किंवा तालुक्याच्या ठिकाणी चक्रा मारायला लावणं ही बाब या ठिकाणी योग्य होणार नाही आणि म्हणून सरकारने गांभीर्याने या बाबीचा विचार करावा।